रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
संपदा सोहला नावडे मनाला संपदा सोहला नावडे मनाला संपदा सोहला नावडे मनाला संपदी सोहळा न आवडे 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 मनाला
संपदा सोहला न आवडे मनाला करी तो टाकला पंढरीचा जाता पंढरीचे वाटे मनासी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी त्याची चक्रपाणी वाट पाहे विठाला 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 कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आता हे तर सर्व माहीतच आपल्याला कुठल्या निमित्ताने कार्यक्रम आपल्या ठिकाणी आहे तो महिन्याच्या दुसऱ्या एकादशीला कीर्तनाची सेवा आयोजित केलेली असते त्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे विठ्ठला विठ्ठला संपदा सोहला न आवडे मनाला करी तो टाकला पंढरीचा जाता पंढरीचे वाटे मनासी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी त्याची चक्र पाणी वाट पाहे जाता पंढरीचे आवडे मनासी कधी एकादशी आषाढी पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान प्रथमण दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सर गुरुदास प्रथम नमन पांडुरंगाला करण्याचं कारण पांडुरंग परमात्मा या जगाचा मालक आहे आणि त्या मालकाला प्रथम नमन करणं हे आपलं आधी कर्तव्य आहे विठाला विठाला संतांना जेव्हा करायचं असेल तर संतांनी आजपर्यंत आपल्याला इथपर्यंत आनंद सोडला म्हणून त्यांना दुसरं नमन करायचं ओम नमो ज्ञानेश्वरा या ठिकाणी ज्याला काही बोलता येत नसेल त्याला बोलायला उभे करतात हे गणेश महाराज
रुपेश महाराज. हो. आणि खरोखर त्यांचे हे आभार मानव केले थोडेच आहेत. विठाला विठाल कार्यक्रम करणं सोपं आहे, सुरुवात करणं सोपं आहे, पण टिकवणं फार कठीण आहे. आणि ते त्यांनी आता सतत टिकून ठेवलेलं आहे. म्हणून त्यांना धन्यवाद द्यावा तेवढे थोडी. काय द्यावे त्यासी वावे उतराई, 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 तुझा पाय देव थोडा, तुझा पाय देव थोडा. काय देणार आपण त्याला त्याच्या उत्तरातून आपण पार करणार आहे काय. पण त्याने हे शेवट इतकं चालू ठेवले, याला महत्व आहे काय. संपदा चोहला न आवडे मनाला, करी तो टाकला पंढरीचा, जाता पंढरीचे वाटे मनासी, कधी एकादशी आषाढी. एक लहान बाळ असतं आणि त्याची आई त्याला दूध पाणी पाजून झोपवते आणि तिचं सर्व घरातलं काम आटपून ही रानात जाते, शेतात जाते. आणि बाळ मस्त शांत झोपलेला असतो. 1 घंटा 2 घंटा काय असतो झोपलेला असतो आणि आई तिकडे शेतामध्ये काम करत असते. काही काळापर्यंत तो बाळ उठतो आणि रडायची सुरुवात करतो. का? त्याला त्याची आई दिसत नाही. आणि त्याची भावंड त्याला नाणं देतात, ते खायला देतात, नाणं देतात, ते खेळले देतात, पण तो बाळ काही शांत राहत नाही. इकडं बाळ रडत असतो पण आईला तिकडे समजतं की माझं बाळ रडतं, त्यासाठी आई व्हायला लागते. इथे येऱ्या गव्हालाच आईला तिथे राहण्यात असलेल्या आईला तिथे कळतं की माझं बाळ रडतंय, त्याला भूक लागली असेल. मग ती आई सुद्धा त्यांना कसे तरी आपलं काम आटवून बाळाकडे धाव देते. इथं आल्यानंतर तो बाहेर आला असेल, काय आणलं असेल तिने खाली टाकून देते आणि बाळाला पटकन आपल्या उचलून घेते आणि लगेच बाळ शांत होते. मग त्याला हे खायला दिलेलं त्याला ते आवडत नाही, त्याला खेळणे दिलेलं ते आवडत नाही काय. त्याला फक्त आवडतं तिथे त्याची आई आवडते. ऐसी कलवल्याची जाती, ऐसी कलवल्याची जाती, ऐसी कलवल्याची जाती, ऐसी कलवल्याची जाती. हरी बाबा विनती दे, हरी बाबा विनती दे, ऐसी कलवल्याची जाती, कलवल्याची जाती. तो बाळ लगेच आईला बघितल्यानंतर लगेच शांत होतो. म्हणजे त्याला इतकं सर्व काही देऊन सुद्धा त्याला ते आवडलं नाही. तशी माझ्या कुटुंबाची अवस्था आहे काय. संपदा सोहला म्हणजे संपत्ती त्याच्याकडे एवढे होते की आपण त्याची गणना सुद्धा करू शकत नाही मला काय. आणि त्या संपत्तीला त्यांना तो भेटच आलेला होता. त्यांनी जवळ असलेली संपत्ती लोकांना वाटून दिली. कारण त्या संपत्तीमध्ये त्याला त्याच्या मोहामध्ये राहायचंच नव्हतं, त्याला चिटकून राहायचंच नव्हतं मला का. तर याला मी जर चिटकून राहिलो तर माझा परमात्मा तिकडे मला भेटणार नाही. अशा तुकोरावांची माझी अवस्था झालेली. म्हणून त्याला तो एक नाद लागला, त्याला छंद लागला काय. कसला छंद लागला? करी तो टाकला पंढरीचा. हो तुका म्हणे आपल्याला संपदा सोहला न आवडे मनाला. त्याच्या मनाला हे संपदा हे सोहला त्यांना पटतच नव्हते त्यांच्या मनाला. मग त्यांना करी तो टाकला पंढरीचा म्हणजे त्यांना नुसता त्याचा नाद लागला, छंद लागला. कसला? तर पंढरीचा. मग पंढरीचाच का लागला? बाकी ठिकाणी पण होतं त्यांना पंढरीचा छंद का लागला? तर पंढरीमध्ये तुकाराम महाराज सांगतात की 3 स्थान असे आहेत. एक तर
तीर्थस्थान आहे, दुसरं संतांचं स्थान आहे आणि तिसरं देवाचं स्थान आहे. म्हणून त्याने पंढरीचं चला हो पंढरी जाऊ देवाला, देवाला जाऊ, देवाला समाधीला की चला हो पंढरीला जाऊ, जीवाचा जीव लग पाहू. काय? मग त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराजांचं दुसरं काय, त्यांचं नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच नाहीये. नुसता छंद घेतला म्हणून नाही, पण तिथं छंद त्यांचा दुसरा कुठलाच नाही, नामाशिवाय दुसरा छंदच नाही त्यांना. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो मला, संपत्ती सोहळा नावडे संपदा सोहला न आवडे मानाला जाता पण संपदा सोहला न आवडे मानाला करी तो टाकला पंढरीचा. या पंढरीच्या वारीमध्ये चालत असतो, म्हणजे पंढरपूरच्या वारीला जाण्यासाठी आता आम्ही ज्यांच्या वारीमध्ये आम्ही दिंडीमध्ये चालतो महाराज, त्या काही लोक मालकरी आहेत, काही नाही आहेत, तरी सुद्धा त्यांची एवढी तळमळ असते, एवढी तळमळ असते की कधी या पंढरपूरची वारी येते, कधी आम्ही आषाढीच्या वारीला चालतो काय, आणि पंढरपूरच्या वारी कधी येईल त्यांना नुसतं अशी तळमळ असते त्यांची काय. आणि त्या पंढरपूरच्या वारीमध्ये चालण्याच्या मागचा काय हेतू काय, त्याच्यामध्ये काय आता सुख आहे, पण सुखासाठी करशी तळमळ तरी तो पंढरीचा अवघाची सुखरूप होशी जन्मीचे दुःख विसरशील. त्या ठिकाणी गेल्यानंतर बरोबर आपण बघितलं असं महाराज, या आपण दिंडीमध्ये जेव्हा चालतो ना, वारीमध्ये चालतो ना, आपण नुसतं आपण स्वतः चालत नाही, तर देवाच्या बरोबर आपण चालतो महाराज. वारीमध्ये चालत असताना संतांच्या बरोबर चालत असतो, देवाच्या बरोबर चालत असतो. म्हणून चालत असताना 30-30 किलोमीटर कधी आपण पार करतो हे आपल्याला कळत नाही. 30-30 किलोमीटर आपण चालतो त्या वारीमध्ये, का तिथं नामाचं जय घोष असते. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम करत सतत आपण त्याचं नामस्मरण करत करत तेवढं 30 किलोचं अंतर आपण कापत असतो. म्हणून आपल्याला त्याच्यातलं काही समजत नाही, वाटत नाही काही. आणि पंढरपूरला जाता पंढरीशी वाटे मनाशी, कधी एकादशी आषाढी आहे, कधी एकादशी येते, कधी एकादशी येते काय, असे लोक तिथे तळमळ असते. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा काय नामस्मरण चालू असतं. या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी भाऊ आले होते, सर्व मंडळी आली होती आपल्या इकडे भेट द्यायला. त्याला सांगितलं महाराज तुम्ही सहज 5-5 मिनिटं बसा, पण जे बसले ते अर्धा घंटा उठायलाच तयार नाही. 2 तास 2.5 तास कसे गेले ते समजत नाही. आणि पंढरपूरला गेल्यानंतर
नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच नाहीये. असो ऐसा कोठे आठवची नाही. असं कुठे आठवते नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही. असं कुठे आठवते नाही. देवीचा विजयी बहुदशा. देवीचा विजयी बहुदशा. देवीचा विजयी बहुदशा. त्या ठिकाणी खरोखर त्यांची या अशी अवस्था झाली की त्यांना स्वतःला समजत नाही की आम्ही किती वेळा बोलावं आणि किती हे करा थांबावं म्हणून बोलतच राहिले. त्यांना शेवटी सांगितलं महाराज यांना बसवा. हे बसले, हे पण तसेच. नंतर महाराज बसले, नंतर हे महाराज बसले, त्यांना बसवत नाही. हा? आणि असं त्यांनी जरी प्रवचन केलं की खरोखर त्या माझे मित्र अंता महाराज ठाकरे यांनी मला सांगितलं, महाराज या अशी मंडळी आपल्या इथे रूममध्ये येऊन आणि खरोखर त्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध करून ठेवला नामाच्या प्रवचनाच्या रूपातून. त्यांनी आपल्याला खरोखर ज्ञानामृतच पाजलं असं त्यांनी सांगितलं. मग तिथे गेल्यानंतर दुसरं काय करणार आपण का दुसरं गप्पा गोष्टी म्हणणार. विठ्ठल 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 गजरे अवघी धुम धुमली पंढरी. कशामध्ये धुमली? या नामस्मरणामध्ये. नामाचा विजय. नामाचाच गजर आहे तिथे. मग त्यांना असं वाटलं की जाता पंढरीची वाटे मानाची. मग काय म्हणायला वाटतं कधी एकादशी आषाढी. मग त्या एकादशीच्या दिवशी भगवंताच्या नगरामध्ये नगर प्रदक्षिणा घालायची ती परंपरा आहे. आणि ती परंपरा ती घातली जाते तिथे. आणि तिकडून आल्यानंतर पुन्हा पण तेच भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, रात्रंदिवस नामस्मरण. याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. दिन रजनी हाची गंधा रत्नी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. मग त्या ठिकाणी दुसरं काहीच होत नाही, नुसतं नामच म्हणा. आणि तिथे गेल्यानंतर खरोखर त्या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर असं वाटतं की खरोखर तिथं सुखच वाटते. मग सुख एकदा सुख आल्यानंतर दुःख राहतच नाही. नाही का? सुख आल्यानंतर दुःख राहतच नाही. जसा एक भांडा असतं, तो रिकामा भांडा असतं आणि तो पाण्यामध्ये बुडवला की त्याच्यामध्ये हवा राहत नाही. एक तर पाणी राहील, एक तर हवा राहील. तसा सुख आल्यानंतर सुख राहत नाही. आपण कशा दुसऱ्याच्या नसतं. जावे पंढरीसी आवडे म्हणा. 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 जावे पंढरीसी
जाता पंढरीची आवडे मनाशी कधी एकादशी पंढरी आषाढी. मग जर समजा बिना मालकरी असतील, काही मालकरी असतील ते महिना चालतात, पण आपल्याला 8 दिवस सुद्धा जायला मिळत नाही. हे आपल्या दुर्दैव नाही का महाराज. इच्छा असून सुद्धा जाता येत नाही. त्या ठिकाणी त्या सोहळ्यामध्ये चालत असताना खरोखर महाराज एवढा आनंद आहे की ते शब्दात सांगू शकत नाही. एवढा आनंद आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे संगती मनोमार्ग गती. आपलावासी गती येणे भक्ती. आपलावासी गती येणे भक्ती. आपलावासी गती येणे भक्ती. त्या संतांच्या संगती चालत असताना महाराज बरोबर त्या ठिकाणी आनंदच आनंद, दुसरं काही नाही. हो, एक वेळा तुम्ही आम्ही आमच्या बरोबर खरोखर चालायला या 8 दिवस फक्त. पुढच्या वर्षी नक्की यायला असं मला वाटतं. कारण तुम्ही मागेच मला सांगितलं होतं. याच वर्षी आनंदित आहे का? वा, वा. सर्वांच्या समोर संत महाराजांनी आता गवाही दिली की ह्याच वर्षी पण आळंदीच्या वारीला सुद्धा आम्ही चालायला येणार आहोत. आणि आळंदीची वारी चालली की ते पंढरपूरच्या वारीला चालणार आहे. तुम्ही ते नाही विचारला मला. येणार आहेत ना, याला महत्व आहे. बरोबर की सुरुवात करणार आहे ना, मग ते किती दिवस चालत ते तुमच्या हातात आहे. चला आळंदीला जाऊ. आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होती संतांची भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. पुन्हा बोल तिथेच, होती संतांच्या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. फिरून फिरून आलं तरी तिथेच. म्हणून त्या ठिकाणी संतांच्या संगतीतच असलं पाहिजे आपण. दुसऱ्या कोणाच्या संतांची ये पायी हा माझा विश्वास. 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 सर्वभाविनाश झालो त्यांचा, सर्वभाविनाश झालो त्यांचा, सर्वभाविनाश झालो त्यांचा. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालं त्यांचा. आणि दास म्हणूनच राहिलं पाहिजे. बाबा होऊन तर नकोच. दास होऊन हात होऊन समोर राहिले ते परवडलं. बाबा नको. बाबा झालं ना बोलून फायदाच नाही. बरेच बाबा झाले तसे. जाऊन जाऊ बाबा जय हरी. बाबा तिथे बाबा. हो खरं अनुभव सांगतो मला. बाबा जय हरी. हा जय हरी. म्हणजे तुम्ही तिकडे माफ करा बाबा. हो म्हणून दास होऊन राहिलेलं चांगलं आहे. आणि संतांच्या संगतीत दास होऊन राहिले त्यांच्याकडनं काहीतरी आपल्याला नक्की शिकायला मिळेल. माझे श्रीपाद बाबा रामदास बाबांनी आपल्याला हे अनुग्रहाचे शब्द आपल्या कानामध्ये टाकल्यानंतर आपण होतो कुठे आणि आहोत कुठे ह्याला महत्व आहे. ते जर आपल्या जीवनामध्ये आलेच नसते, तुम्ही मला भेटले नसते, हे मला भेटले नसते, हेही भेटले नसते. माझा मार्ग वेगळा, तुमचा मार्ग वेगळा. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार.
त्या ठिकाणी आपण झोपलेलोच आहोत. बाबांच्या विचाराच्या ठिकाणी आपण झोपलेलोच आहोत. म्हणून तर ते आपल्याला निरंतर जागा करतात. जागे वारे जागे वारे उठा जागेवारे आता स्मरण करा पंढरीनाथा चुकवा व्यथा जन्माच्या भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या भावी चरणी ठेवा माता. त्या ठिकाणी चरणावरी माता ठेवण्यासाठी सुद्धा आपला भाव पाहिजे नाही का? हो, भावे चरणी ठेवा माथा. तेव्हा आपल्या यात मरणाच्या जन्माच्या जन्माच्या ज्या काही व्यथा आहेत तेव्हा चुकतील. आणि कोणी आलं कसंही चरणावर डोकं ठेवला त्या व्यथा चुकणार नाहीत. हो, पण ते चरणावरती सुद्धा आपल्याला चरणावरती माता ठेवण्यासाठी आपण सुद्धा भाव पाहिजे तसा नाही का? भाऊ धरून या शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव झाला दुनियाई देव झाला दुनियाई देव झाला शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव शुद्ध ज्याचा भाव त्याला गुण नाही देव त्याला. त्या ठिकाणी पंढरपूरला गेलो आणि त्या ठिकाणी आमच्या माऊलीचं एकच नुसतं एका काय या ठिकाणी आलो आपण तर पांडुरंगाचं चरण दर्शन झालं पाहिजे. चरण दर्शन झालं पाहिजे. आमच्या बॅगा उचलल्या आमच्या रूम मध्ये ठेवल्या. चंद्रबागेमध्ये गेलो अंघोळ केली आणि तसंच कुठे गेलो दर्शनाला गेलो. पात्राच्या शेटच्या बाजूबाजूने जात असताना पुढेच लाईन आहे पुढेच लाईन आहे कुठपर्यंत लाईन आहे गोपालपुराच्या पुढे मंगलवेढेच्या तिकडला लाईन आहे. दर्शन तर घ्यायचं आहे पांडुरंगाचं दर्शन तर घ्यायचंच आहे. मग त्या लाईन मध्ये राहिलो उभा असते सरकत 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 एक एक शेड मध्ये 16 फेऱ्या मारत इकडनं 16 मारतो तिकडनं 16 मारतो असे किती त्या शेड होते 12 शेड होते. आणि शेड मधून बाहेर निघालो पुढे शिड्या चालू त्या लाईन मध्ये चालू 16 घंटे लागले मला सॉरी 13 घंटे लागले. 5 वाजता लाईनला लागलो होतो सकाळी 7 वाजता दर्शन. रात्रभर असं म्हणजे असं थकल्यासारखं वाटत होतं. त्या बारी दर्शनाच्या बारीमध्ये थकलेला नुसता. पण माऊलीची एक आतुरता अशी होती की पांडुरंगाचं चरण दर्शन आगे नामी जन्मायाच्या साठी देवा नामी जन्मायाच्या साठी देवा नामी जन्मायाच्या साठी देवा नामी जन्मायाच्या साठी देवा तुझी चरण सेवा साधावाया तुझी चरण सेवा साधावाया हरिनाम कीर्तन
नाम जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधवया. देवा मी जन्म घेईन तर तुझी सेवा करण्यासाठीच घेईन असं मला आनंद दिला. असते असते येत असताना या ठिकाणी माऊलीचं पांडुरंगाचं दर्शन म्हणजे मंडपात आल्यानंतर एवढा थकवा होता ना, एवढा थकवा होता महाराज, इथून इथपर्यंत जाऊ शकत नाही असे वाटत होतं आम्हाला. ज्या वेळेस माझ्या पांडुरंगाचं मी रूप पाहिला, कारण आपले रूप पाहिला त्यावेळेस असा आनंद झाला. आणि तिथे गेल्यानंतर चरणावरती डोकं ठेवला आणि सर्व शीर गेला. आवडे हे रूप गुजिर सगुना, आवडे हे रूप गुजिर सगुना, आवडे हे रूप गुजिर सगुना, आवडे हे रूप गुजिर सगुना. आवडे हे रूप गुजिरे सगुण पाहता लोचन सुसावे. बरोबर आहे, डोळ्याला सुख वाटतं, डोळ्याला सुख वाटतं हे बरोबर आहे. पण तिथे माझं विषय यमासारखी यम आहेत की तिथे चला बाहेर, चला बाहेर. तिथे डोळ्यात बघून कुठे देतात, तिथे बघून सुद्धा त्यांना मी बोललो महाराज मी 17 तास तिथे उभा लाईन मध्ये बारीमधून आलो, तुम्ही एक क्षणामध्ये मला एका सेकंदात बाहेर फेकून देतात, कसे करतात? पांडुरंगाचं दर्शन एवढं व्यवस्थित कशात मी फेकून देतात? आम्ही स्वतःच जाणार आहे, थांबणार नाही इथे. अजिबात काय बोलला नाही, एकच शब्द त्याला बोललो, काहीच बोललं नाही, गप राहिला बिचारा. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, चरणावर उभं ठेवला आणि बाहेर पडलं. आणि बाहेर आल्यानंतर शांतपणे एकदम मस्त लावून झोपलो. उठलं एक आधी 12 2 वाजले तरी उठलो नाही. त्याच्यानंतर गेलो, आंघोळ करून आलो, घरात गेला, आतानी चितेने पावलो विसावा, आतानी चितेने पावलो विसावा, आतानी चितेने पावलो विसावा, आतानी चितेने पावलो विसावा. कोणतरिया नाव दुसरिया, कोणतरिया नाव दुसरिया, कोणतरिया आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा कृष्णजिया. एखाद्याला तहान लागते आणि त्याला पाणी मिळत नाही, तो पाण्यासाठी वणवण करत असते काय? आणि एकदा का त्याला जर पाणी भेटला तो असं पाणी पितो की त्याचं मन पूर्ण तृप्त होईपर्यंत पाणी पितो. मग एकदम तृप्त झाल्यानंतर त्याला असं वाटतं धावत संपली माझी, आता पुढे धावण्याची गरजच नाही. म्हणून सांगता कुंटलिया धावा कृष्णजिया. हो, तशी आमची परिस्थिती झाली बाबा. आता हे पांडुरंगाचे दर्शन झालं ना, बस. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. देवाचा निवास गोड व्हावा, यासाठी केला होता अट्टहास.
शेवटचा दिस गोड आणि गोड झाला. पण अट्टहास असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला अट्टहास करणं गरजेचं आहे. आणि अट्टहास केला तर मग ते तो वाटच पाहतात तिथे आपली. आपण जर त्याच्याबद्दल जर आपण समजा अचूकता ठेवली, अट्टहास जर ठेवला, आपली वाट तो पाहणारच आहे आणि ते आपल्याला भेट देणारच आहे. आणि भेट दिल्यानंतर शेवटी काय येशील त्याने पावलं विसरला कुंटली या धावा. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात काय सांगतो बघा. तुका म्हणे ऐसे अर्थ जाचे मनी, तुका म्हणे ऐसे अर्थ जाचे मनी, तुका म्हणे ऐसे अर्थ जाचे मनी, तुका म्हणे ऐसे अर्थ जाचे मनी. राजी चक्रपाणी पाठ पाये, राजी चक्रपाणी पाठ पाये, पाठ पाये, आवे पंढरीची आवडे मनाची, आवे पंढरीची आवडे मनाची. जागी भगवाने पाठ पाये, जागी चक्रपाणी वाट पाये, वाट पाये, आवे पंढरीची आवडे जागी एकादशी,
तो टकला पंढरीचा जाता पंढरीचे वाटे मनासी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे आईचे अर्थ ज्याचे म्हणे त्याचे चक्रपाणी वाट पाहे तो चक्रपाणी आपली जर वाट बघतो ना म्हणून एक वेळा त्या पांडुरंगाचा प्रेमाने भजन करा आवडे मनाला करी तो टकला पंढरीचा दाता पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे आईचे अर्थ ज्याचे म्हणे त्याचे चक्रपाणी वाट पाहे दाता पंढरीची आवडे मनासी कधी एकादशी आषाढी विठाला 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 हरिभक्त परायण आमचे गावचे विठ्ठल महाराज त्यांना मी नेहमीच सांगत महाराज मला पण घेऊन जा नक्की त्या बरोबर कसे करता विठाला 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 महाराजांना मला वाटतं 1-1.5 महिने त्यांची मागे लागलो महाराज मला पण घेऊन जा तुमच्या बरोबर महाराज मला पण तुमच्या बरोबर घेऊन जा हे बघा का तू कुठे चाललंय विठाला विठाला संत महाराजांचे मामा आमच्या 2 चुलते यांना घेऊन विठ्ठल महाराज निघाले कुठे आळत्याला तिथे दोन्ही बाबा आले होते रामदास बाबा आणि श्रीपाद बाबा तेव्हा बिल्डिंगमध्ये नव्हते राहते लोक चाळीमध्ये राहायचे आणि त्या ठिकाणी हे जायला निघाले मला पण समजलं की हे लोक मला घरालाच चालले मला घरातली माणसं जाऊन देणार नाही म्हणून मी काय केलं माहिती शर्ट अलगच काढला शर्ट घरात नाही घातला घरातून बाहेर गेल्यानंतर शर्ट घातला आणि यांच्या मागे 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 चालत होती मागे हे पोरा तू कुठं चाललाय जा घरी त्यांची बोलण्याची भाषा कशी होती एकदम कडक पण मी काय मागे ते
गेलो नाही. ते पुढे मी मागे, ते पुढे मी मागे, असं करता करता आज ते गावापर्यंत पोहोचलो. बाहेर चप्पल पण नाही. मुलींनी बाई एवढं मागलं, त्यामुळे रोड नव्हता. आता शॉर्टकट रस्ता होता. तिथे गेल्यानंतर हे लोक आतमध्ये गेले रूममध्ये आणि मला सांगितलं तू इथे थांब, रूम आतमध्ये. बाबा म्हणजे यांना सर्वांना लाईनमध्ये बसवलं आणि बाबांची नजर माझ्याकडे गेली, अशी म्हणजे बाहेर नजर गेली. अरे बाबा तो कोण आहे, तो बाहेर कधीपासून उभा आहे तो मुलगा. मला सांगितलं तू आमच्या बरोबर आला बाबा, तो मागे मागे लागून आला. मग त्याला बाहेर कशा ठेवलं, त्याला आतमध्ये घ्या. या रे लहान थोर याची भगती प्रबंधीला या रे लहान थोर याची भरती नारी नर न विचार न लगती विचार. त्या ठिकाणी बाबांनी बघितलं, त्याला पण आतमध्ये बोलवा ना, कशाला त्याला बाहेर ठेवलं, बोलवा बाहेर. बाबा का आलाय तशी? बाबा मला माल घालायचा. हा तुला कोणी सांगितलं माल घालायला? बाबांचे शब्द म्हणजे हा त्यांच्या समोर उभं राहणं म्हणजे आपल्याचे तर काम होते. आणि त्या ठिकाणी बाबा मला विचारतात कशाला माल घालतो? नाही बाबा माझी इच्छा आहे. कोणी घरी दम दिला का तुला? काय बोल बाबा माझी इच्छा आहे. कसली इच्छा आहे? माल घालायची. आता आम्ही बघितलं हा काही ऐकत नाही. परत मग त्याने विचारला उठवार किती दिवसासाठी? बाबा याच्यात आहे ना तोपर्यंत. एवढं शब्द बोलल्यानंतर बाबाने सांगितलं हा कामाचा घडी आहे. हा त्यांनी बसवलं त्याच्या लाईन मध्ये. मग बसवल्यानंतर जे त्यांना सांगितलं तेच मला सांगितलं. काही कालांतरी बाबांनी असं म्हणजे काय म्हणून माझ्या मस्तकावर हात ठेवला, काय माझं मला माहित नाही. असं त्यांनी केल्यानंतर जी माझी अवस्था झाली सर्वांच्या अगोदर, पण ज्याला पाहिजे होता त्याला तुम्ही बाहेर ठेवत होता. बाबांचे शब्द आणि ते अनुग्रह देत असताना सुद्धा ना रामदास बाबा बोलतात बाबा तुम्ही द्या. ते बोलतात हे म्हाताऱ्या तू दे. हे त्यांची चर्चा झाली. रामदास बाबा आले आणि मला ते अनुग्रह दिला आणि सर्वांच्या अगोदर माझी ती अवस्था झाली. त्यावेळेचं त्यांचं वाक्य काय, हे ज्याला गरज होती त्याला तुम्ही बाहेर ठेवत. तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की बाबा हा एक दीड महिना माझ्या मागे लागला होता, पण मी याला काही आणत नव्हतं. कारण का होतच तसं राहिलं तर बरा, आता पंक्तीतून जायचं कुठे असं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे त्यावेळेस बघा माणसाचं काय असं माहिती आहे, किती तुम्ही प्रयत्न करा पण जोपर्यंत भाग्यात नसेल ना तोपर्यंत मिळत नाही. दीड महिना जर त्यांच्या मागे लागून जर मला ते नेत नव्हते, माझे पुण्य आहे की ते बाबा तिथे आले होते आणि त्याच वेळेला त्यांच्या मागे मागे लागून गेले. म्हणून आज मी तुमच्या समोर इथे दोन शब्द बोलतो इथे. संत संत
पद्मनाभ जोडीला. जर बाबा तिथे जर आले नसते तर बरोबर माझ्या जीवनाचं काय झालं असतं मी सांगू शकत नाही. म्हणून एक वेळा त्या संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर संपदा सोहला न आवडे मनाला कधी तो टकला पंढरीचा जाता पंढरीचे वाटे मनासी कधी एकादशी आषाढी. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी त्याचे चक्रपाणी वाट पाहे. महाराज या अभंगावरती जेवढा बोलण्याचा प्रयत्न करता आला तेवढा केला. येडा वाकडा का असं पण बोलण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल. महाराजांच्या विनंतीला मान देऊ कसं का असं ना. या ठिकाणी लहान मुलगा असं तो कसा वाकडा तिकडे जरी चालला तर त्याच्या आईला त्याला गोड गोड वाटतंय. तसं तुम्ही गोड करून घेतला तुमच्या खरोखर धन्यवाद. आपले मुर्दम म्हणे यांचे तर विशेष करून आभार. तसेच आमचे विनय यांचे आभार आणि या सर्व मंडळीचे सुद्धा आभार. आमची खाली बसलेली मंदिरांचे का बोलून फायदा नाही. सोन्यावर ठेवले. त्याने एकदम शांतपणे ऐकून घेतला. बोलतो बोलू दे कसं काय असं चुकीचं असो काय असो वेडा असो वाकडा असो पण त्याने शांतपणे ऐकला. बरोबर त्यांचेही आभार आणि आमचे महाराज खाली बसले त्यांचेही आभार. धन्यवाद. एवढं बोलू आम्ही. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल कुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव